हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजचा इम्पॉर्टंट MCQ 7 सॉल्व करत आहे, जो तुम्हाला LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर आणि क्लर्कसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. आपण इथे रिव्हिजन बेस्ड जे MCQज आहेत ते सॉल्व करत आहे, मीन्स जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. आणि इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे कारण की हे जे क्वेश्चन्स आहे हे एक्झाम्समध्ये येऊ शकतात, त्यानुसार आपण त्याला काय केलेलं आहे इथे डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ठीक आहे. चला तर स्टार्ट करूया आपण इम्पॉर्टंट MCQज मॉक 7 टिल एक्झामपर्यंत आपण हे असेच MCQ सॉल्व करणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांना पण PDF वगैरे हवे असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कॉन्स्टिट्यूट अ सप्लाय अंडर GST. खालीलपैकी कोणता व्यवहार GST अंतर्गत पुरवठा ठरत नाही. तर आन्सर आहे थर्ड, गिफ्ट मेड टू एम्प्लॉई नॉट एक्सेडिंग 50 लाख. कर्मचाऱ्यांना 50,000 पर्यंत दिलेली भेट इज नॉट कॉन्स्टिट्यूट टू सप्लाय अंडर GST, बट ट्रान्सफर टायटल इन गुड्स, परमनंट ट्रान्सफर, बिझनेस असेट अँड रेंटिंग इमेबल प्रॉपर्टी हे जे आहेत हे GST मध्ये येतात. नेक्स्ट, सेकंड, in case of redemption of debenture by purchase in open market at ₹98, face value is 100, which account is credited with the gain. बघा, 98ला डिबेंचर्स बाजारातून खरेदी करून परतफेड केल्यास नफा कोणत्या खात्यावर दाखल केला जातो. आन्सर आहे फर्स्ट, कॅपिटल रिझर्व्ह, भांडवल राखीवमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, अ व्हॅलिड ऑडिट प्रोग्राम प्रिलिमिनरी हेल्प्स इन. वैध लेखा परीक्षण कार्यक्रम यामध्ये मुख्यतः मदत करतो. तर आन्सर आहे थर्ड, एन्शुरिंग सिस्टमॅटिक ऑडिट वर्क, प्रणालीबद्ध लेखा परीक्षण सुनिश्चित करण्यासाठी. नेक्स्ट, फोर्थ, द प्रोव्हिजन फॉर टॅक्स इज शोन अंडर विच हेड इन मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंट. निर्मिती अंतिम खात्यामध्ये कराची तरतूद कोणत्या खात्यात दाखवली जाते. तर आन्सर आहे थर्ड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खाते. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, इन ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग कॉस्ट ड्रायव्हर्स आर. क्रिया विशेषक खर्च पद्धतीत खर्च चालक म्हणजे कोण. तर आन्सर आहे थर्ड, ॲक्टिव्हिटीज कॉझिंग कॉस्ट, खर्च निर्माण करणाऱ्या क्रिया. नेक्स्ट, सिक्स्थ, इफ BEP 4 लाख अँड PV रेशिओ 40%, देन फिक्स कॉस्ट इज. जर BEP 4 लाख आणि PV गुणोत्तर 40% तर स्थिर खर्च किती. तर बघा, फिक्स कॉस्ट काढण्यासाठी BEP इंटू PV रेशिओ करायचं आपल्याला. तर 4 लाख इंटू 40% केलं तर किती येते, 1,60,000. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे, 1,60,000. नेक्स्ट, सेवन, द फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन ऑफ गोईंग कन्सर्न इम्प्लाइज. चालू व्यवसाय ही मूलभूत लेखांकन गृहीतक सूचित करते. आन्सर आहे सेकंड, बिझनेस विल कंटिन्यू इनडेफिनेटली, मीन्स व्यवसाय अनिश्चित काळ चालू राहील. ठीक आहे. नेक्स्ट, 8, इन केस ऑफ नॉन रजिस्ट्रेशन अंडर GST थ्रू लायबल द टॅक्स इज पेएबल फ्रॉम. GST नोंदणी न करता करपात्र असल्यास कर भरावा लागतो. आन्सर आहे सेकंड, डेट ऑफ सप्लाय, पुरवठ्याची तारीख. नेक्स्ट, 9, वेन शेअर्स आर फॉरफिटेड द शेअर कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड विथ. शेअर जप्त केल्यास शेअर भांडवल खाते डेबिट केले जाते. आन्सर आहे कॉल्ड अप अमाऊंट, मागवलेली जी रक्कम असते ती. नेक्स्ट, 10th, विच ऑफ द फॉलोइंग कॉन्ट्रॅक्ट इज नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ बट क्रिएट मोरल ऑब्लिगेशन. खालीलपैकी कोणता करार कायदेशीर अंमलबजावणी योग्य नसून नैतिक बंधन निर्माण करतो. आन्सर आहे फोर्थ, सोशल ॲग्रीमेंट, सामाजिक करार. ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार टिल एक्झामपर्यंत. तर बघा, 11th नंबर क्वेश्चन आहे, रिस्क असेसमेंट इन ऑडिटिंग इज कन्सर्न विथ. लेखा परीक्षणातील जोखीम मूल्यांकन कोणाशी संबंधित आहे. आन्सर आहे सेकंड, इव्हॅल्युएटिंग इंटरनल कंट्रोल अँड रिस्क ऑफ मिसस्टेटमेंट, अंतर्गत नियंत्रण व चुकीच्या मांडणीच्या जोखमीचे मूल्यांकन. नेक्स्ट, 12, इन्व्हेंटरी होल्डिंग पिरियड कॅन बी कॅल्क्युलेटेड. साठा धारण कालावधी कसा मोजला जातो. आन्सर आहे फर्स्ट, इन्व्हेंटरी डिवाइड बाय कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इंटू 365. ओके. नेक्स्ट, 13, टाइम ऑफ सप्लाय इन केस ऑफ रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, दॅट इज सर्व्हिसेस. रिव्हर्स चार्ज प्रणालीतील सेवा पुरवठ्याची वेळ कोणती. आन्सर आहे सेकंड, डेट ऑफ पेमेंट ऑर इनवॉइस विच एव्हर इज अर्लियर, पेमेंट किंवा चलनाची लवकरची तारीख.
नेक्स्ट 14. इन फायनल अकाउंट ॲबनॉर्मल लॉस इज. अंतिम खात्यात अपवादात्मक तोटा कुठे दाखवला जातो? तर आन्सर आहे थर्ड, ॲडजस्टमेंट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खात्यात. तसंच बघा महाट्रान्सफोसाठी मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट मॉक टेस्ट विथ कंप्लीट सोल्युशन्स दिलेले आहे. 10 मॉक टेस्ट याच्यामध्ये आहे आणि ह्याची प्राईज आहे 150 रुपीज. ज्यांना पण मॉक टेस्ट सॉल्व करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तिथनं ती व्हॉट्सअपमध्ये तुम्ही PDF परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF मॉक टेस्ट जर आपण सॉल्व केलं तर आपला टाईम मॅनेजमेंटसुद्धा होतो आणि पूर्ण पेपर्स आपला सॉल्व होतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 15. अंडर सेल ऑफ गुड ॲट अ वॉरंटी इज. माल विक्री अधिनियमाखाली वॉरंटी म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, अ मायनर स्टिप्युलेशन, किरकोळ अट. नेक्स्ट 16. इन डिव्हिडंड डिसिजन अ हाय पेआउट रेशियो इज सुटेबल वेन. लाभांश निर्यात जास्त पेआउट गुणोत्तर योग्य असते जेव्हा कंपनी इज मॅच्युअर, कंपनी परिपक्व असते तेव्हा. नेक्स्ट 17. कॉन्ट्रॅक्ट्स ऑफ गॅरंटी इन्व्हॉल्व. गॅरंटीचा करार किती पक्षांमध्ये होतो? आन्सर आहे 3 पार्टीज, 3 पक्ष. नेक्स्ट 18. इफ नेट प्रॉफिट इज 2 लाख, इक्विटी इज 10 लाख, देन ROE इज इक्वल्स टू. बघा ननेट नफा 2 लाख, इक्विटी 10 लाख असल्यास ROE किती? तर रिटर्न ऑन इक्विटीचा फॉर्म्युला काय? नेट प्रॉफिट डिवाइड बाय इक्विटी इंटू 100 मीन्स 2 लाख डिवाइड बाय 10 लाख इंटू 100 केलं तर किती येईल? 20%. तर करेक्ट आन्सर किती आहे इथे? 20%. नेक्स्ट 19. विच डॉक्युमेंट इज यूज इन GST फॉर मॅचिंग इनपुट क्रेडिट अँड सप्लायर इनवॉइस. इनपुट क्रेडिट आणि पुरवठादार चलन जुळण्यासाठी GST मध्ये कोणते दस्तावेज वापरले जाते? आन्सर आहे सेकंड, GSTR 2B. नेक्स्ट 20. इन केस ऑफ बेलमेंट इफ गुड्स आर नॉट रिटर्न इन टाइम, बेलमेंट हॅज राईट टू. बेलमेंटमध्ये जर माल वेळेवर परत केला गेला नाही तर बेलरला काय अधिकार आहे? आन्सर आहे सेकंड, क्लेम्स डॅमेज, नुकसान भरपाई मागणी करण्याचा. नेक्स्ट 21. विच अकाउंटिंग कन्व्हेन्शन स्टेट दॅट फायनान्शियल स्टेटमेंट शुड नॉट अँटिसिपेट प्रॉफिट बट मस्ट प्रोव्हाइड फॉर ऑल लॉसेस. कोणती लेखांकन परंपरा सांगते की फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये नफा गृहीत धरू नये पण तोट्याची तरतूद करावी? आन्सर आहे सेकंड, कन्झर्वेटिझम, सावधगिरी. नेक्स्ट 22. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑन लिव्हरेज वेन प्रपोर्शन ऑफ डेब्ट इन्क्रीज इन कॅपिटल स्ट्रक्चर. भांडवली रचनेत कर्जाचे प्रमाण वाढल्यास लिव्हरेजवर काय परिणाम होतो? आन्सर आहे सेकंड, फायनान्शियल लिव्हरेज इन्क्रीज, फायनान्शियल लिव्हरेज वाढतो. नेक्स्ट 23. इन केस ऑफ क्वाझी कॉन्ट्रॅक्ट विच ऑफ द फॉलोइंग अप्लायज. अर्ध कराराच्या बाबतीत खालीलपैकी काय लागू होते? आन्सर आहे थर्ड, लॉ इम्पोज ऑब्लिगेशन, कायद्यानुसार बंधन. नेक्स्ट 24. अ कस्टमर गिव्स अन ऑर्डर फॉर 200 युनिट, मॅन्युफॅक्चर सप्लायज 180 युनिट, धिस इज अ केस ऑफ. ग्राहक 200 युनिटची मागणी करतो, उत्पादन 180 पुरवते, हे कोणते प्रकरण आहे? आन्सर आहे फोर्थ, शॉर्ट डिलिव्हरी, अपूर्ण वितरण. नेक्स्ट 25. विच फॉर्म्युला इज यूज फॉर प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ लमसम अमाउंट. मोठ्या रकमेत वर्तमान मूल्य मीन्स PV साठी कोणता सूत्र वापरला जातो? तो आहे सेकंड, PV इक्वल्स टू FV डिवाइड बाय 1 प्लस R इन रेस्ट टू द पॉवर ऑफ N. ठीक आहे. हा जो आहे हा फॉर्म्युला प्रेझेंट व्हॅल्यूसाठी आपण काढतो, प्रेझेंट व्हॅल्यू, फ्युचर व्हॅल्यू. नेक्स्ट 26. इफ मटेरियल यूज 45,000, मटेरियल प्राइस व्हेरियन्स 5,000 अँड स्टँडर्ड प्राइस 50 रुपीज पर kg, व्हॉट इज द ॲक्च्युअल क्वांटिटी परचेस. बघा जर वापरलेली सामग्री 45,000, किंमत फरक 5,000 अनुकूल आणि प्रमाणित किंमत 50,000 पर kg, 50 रुपये पर kg असेल तर वास्तविक खरेदी केलेले प्रमाण किती? तर बघा काय आहे मटेरियल व्हेरियन्सचा फॉर्म्युला, स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल प्राइस इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी. ठीक आहे. तर फेवरेबल आपल्याला 5,000 दिलेलं आहे, मीन्स 50 मायनस ॲक्च्युअल प्राइस इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी. ठीक आहे. तर मटेरियल यूज जर काढायचं असेल तर ॲक्च्युअल प्राइस इंटू ॲक्च्युअल क्वांटिटी मीन्स किती दिली आपल्याला? 45,000. ठीक आहे. आता सपोज आपण x kg अज्यूम केलं तर 45 डिवाइड बाय x म्हणजे इनडायरेक्टली 5,000ची आपल्याला 5,000ची फेवरेबल कॉस्ट आहे इक्वल्स टू 50 मायनस 45 डिवाइड बाय x इंटू x. जर याला कॅल्क्युलेट केलं तर इथे किती येणार आहे? 1000 kg. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे? 1000 kg. नेक्स्ट 27. जर्नल एंट्री फॉर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 10,000. यंत्रसामग्रीवरील 10,000 घसा याची नोंदणी जर्नल नोंद कोणती आहे?
आन्सर आहे फर्स्ट. तर बघा काय येईल, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 10,000 टू मशिनरी अकाउंट डेबिट 10,000. ठीक आहे. नेक्स्ट 28, आयडल टाइम कॉस्ट इन लेबर कॉस्टिंग इज ट्रीटेड ॲज. कामगार खर्चात रिकामा वेळ हा खर्च कसा गणला जातो. आन्सर आहे थर्ड, ओव्हरहेड, उत्पादन व्यय. नेक्स्ट 29, विच रेशिओ मेजर लिक्विडिटी. द्रव्यता मोजण्यासाठी कोणते गुणोत्तर वापरले जाते. आन्सर आहे थर्ड, करंट रेशिओ. ठीक आहे. नेक्स्ट 30, ITC इज अलाउड ओनली वेन इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स केव्हा परवानगी आहे. आन्सर आहे सेकंड, टॅक्स इनवॉइस इज अवेलेबल अँड रिटर्न आर फिल्ड. चालान आहे आणि रिटर्न भरलेले आहेत तेव्हा. नेक्स्ट 31, विच सेक्शन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट डील्स विथ द रजिस्ट्रेशन ऑफ फर्म. भारतीय भागीदारी कायद्यात कोणता कलम फर्मच्या नोंदणी संदर्भात आहे. आन्सर आहे सेकंड, सेक्शन 58. तसंच बघा रिव्हिजन बेस्ड MCQ PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 3000+ MCQs आहेत. ठीक आहे. फंडामेंटल ऑफ बिझनेस लॉ पासून तर सगळेच A to Z टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर्स आहेत. ठीक आहे. याची प्राइस आहे 200 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथनं मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 38, BRS चेक डिपॉझिटेड बट नॉट क्रेडिटेड बाय बँक विल बी. बँक मेल न दिलेला पण जमा केलेला धनादेश BRS मध्ये काय केले जाते. आन्सर आहे फर्स्ट, ॲडेड इन अ बँक बॅलन्स. बँक बॅलन्समध्ये ॲड केला जातो. नेक्स्ट 33, अ मायनर पार्टनर, अल्पवयीन भागीदार म्हणजे कोण. हॅज राईट टू इन्स्पेक्ट अकाउंट, खात्यांची तपासणी करू शकतो. नेक्स्ट 34, अ कॉन्ट्रॅक्ट विदाउट कन्सिडरेशन इज. मोबदला नसलेला करार म्हणजे काय. आन्सर आहे फोर्थ, एन्फोर्सेबल अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस. काही परिस्थितीत अंमलबजावणी योग्य. नेक्स्ट 35, जनरल एंट्री फॉर फॉरफिचर ऑफ 100 शेअर्स ऑफ 100 इच, 6 कॉल्ड अप अँड 2 पेड अप अनपेड. 10चे 100 शेअर्स जप्त केल्यावर योग्य जनरल नोंद कोणती. 6 मागवलेले आणि 2 भरलेले नाही. आन्सर आहे फर्स्ट, म्हणजे एकच दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, सॉरी. ठीक आहे. शेअर्स कॅपिटल अकाउंट डेबिट 600. ठीक आहे. फॉरफिटेड 400 आणि कॉल्स इन एरियस 200 अशा टाईपची त्याची डायरेक्टली एंट्री होईल. ठीक आहे. नेक्स्ट 36, ABC लिमिटेड हॅज 5 लाख. ठीक आहे. सेल अँड 3 लाख कॉस्ट. व्हॉट इज द प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. ABC विक्री 5 लाख आणि खर्च 3 लाख असल्यास PV गुणोत्तर किती. आन्सर आहे प्रॉफिट इक्वल्स टू सेल्स मायनस कॉस्ट मीन्स 5 लाख मायनस 3000 मीन्स प्रॉफिट किती झाला 2 लाखाचा. आता PV रेशिओचा फॉर्म्युला काय, प्रॉफिट डिवाइड बाय सेल इंटू 100 मीन्स 2 लाख डिवाइड बाय 5 लाख इंटू 100 तर किती येईल 40%. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 40%. नेक्स्ट 37, विच रिटर्न इज फिल्ड अंडर GST ॲन्युअली. GST अंतर्गत दरवर्षी कोणता रिटर्न भरावा लागतो. तर आन्सर आहे थर्ड, GSTR 9. नेक्स्ट 38, अंडर ऑडिट वर्किंग पेपर इन्क्लूड्स एक्सेप्ट. लेखापरीक्षणात वर्किंग पेपर्समध्ये खालीलपैकी सर्व असतात फक्त कोणता नसतो. तर आन्सर आहे मॅनेजमेंट डिसिजन लेटर जे असते ते नसतं, बस ट्रायल बॅलन्स, ऑडिट प्लॅन अँड लेजर अकाउंट असतं. नेक्स्ट 39, विच फायनान्शियल डिसिजन अफेक्ट लिक्विडिटी मोस्ट. कोणता आर्थिक निर्णय द्रवतेवर सर्वाधिक परिणाम करतो. आन्सर आहे फोर्थ, वर्किंग कॅपिटल डिसिजन. कार्यरत भांडवल निर्णय जो आहे तो सगळ्यात जास्त अफेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट 40, कॅपिटल गेन अराइज वेन. भांडवली नफा केव्हा निर्माण होतो. तर आन्सर आहे थर्ड, सेल्स कन्सिडरेशन ग्रेटर दॅन इंडेक्स कॉस्ट ऑफ कॅपिटल असेल. विक्री किंमत सूचीबद्ध खर्चापेक्षा जास्त असतो तेव्हा. नेक्स्ट 41, विच इज नॉट अ सोर्स ऑफ वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग. खालीलपैकी कोणता कार्यरत भांडवलासाठी स्त्रोत नाही. तर आन्सर आहे सेकंड, कॅश डिस्काउंट, रोख सवलत. नेक्स्ट 42, द बेस फॉर ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन इन मशीन इंटेन्सिव्ह डिपार्टमेंट इज युजली. मशीन केंद्रित विभागामध्ये ओव्हरहेड वाटपासाठी आधार काय असतो. तर आन्सर आहे थर्ड, मशीन अवर्स. नेक्स्ट 43, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट डॉक्युमेंटेशन. लेखापरीक्षण दस्तावेज तयार करण्याचा मागचा उद्देश काय आहे. तर आन्सर आहे थर्ड, प्रोव्हाइड एव्हिडन्स फॉर ऑडिट ओपिनियन. लेखापरीक्षण मतासाठी पुरावा देईल. नेक्स्ट 44, अ कॉन्ट्रॅक्ट टू सेल बिकम अ सेल व्हेन. विक्री करार प्रत्यक्ष विक्री कधी ठरतो. आन्सर आहे थर्ड, ओनरशिप इज ट्रान्सफर. जेव्हा ओनरशिप ट्रान्सफर होते तेव्हा.
नेक्स्ट 45 रेशियो अनालिसिस हेल्पिंग गुणोत्तर विश्लेषण मदत करते. आन्सर आहे थर्ड ॲक्सेसिंग परफॉर्मन्स अँड फायनान्शियल हेल्थ कामगिरी आणि आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी. नेक्स्ट 46 अंडर जीएसटी विच इज नॉट एलिजिबल फॉर ITC जीएसटी अंतर्गत खालीलपैकी कोणता खर्च ITC साठी पात्र नाही. आन्सर आहे सेकंड परचेस ऑफ कार फॉर पर्सनल यूज बट परचेस फॉर रिसेल परचेस फॉर रजिस्टर्ड सप्लायर परचेस फॉर टॅक्सेबल हे असतं. ठीक आहे. नेक्स्ट 47 फायनान्शियल लिव्हरेज इज मेजर्ड युझिंग आर्थिक लाभांत मीन्स कशाद्वारे मोजला जातो. आन्सर आहे EBIT डिवाइड बाय EBT. नेक्स्ट 48 रेक्टिफिकेशन ऑफ अन एरर अफेक्टिंग ट्रायल बॅलन्स इन्व्हॉल्व ट्रायल बॅलन्सवर परिणाम करणाऱ्या त्रुटीच्या दुरुस्तीसाठी काय केले जाते. तर बघा वन साइड जर्नल एंट्री पण होऊ शकते आणि सस्पेन्स अकाउंट पण राहू शकते म्हणून आन्सर येईल याचं 1 and D येईल. A and D असे दोन्ही आन्सर येतील याचे. ठीक आहे. नेक्स्ट 49 विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी ट्रान्सफर ड्युरिंग ॲडमिशन ऑफ पार्टनर भागीदाराच्या प्रवेशावेळीस खालीलपैकी कोणती गोष्ट हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. आन्सर आहे फोर्थ पर्सनल प्रॉपर्टी वैयक्तिक मालमत्ता. नेक्स्ट 50 विच रिटर्न मस्ट बी फिल्ड बाय कंपोजिशन डीलर अंडर जीएसटी अंतर्गत संमिश्र डीलर्सना कोणता रिटर्न भरावा लागतो. आन्सर आहे सेकंड GSTR 4. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन अकाउंट्स PDF अवेलेबल आहे जे 750ला आहे. मॉक टेस्ट PDF आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट मॉक टेस्ट सोल्युशन्स आहे जे 150ला आहे. तसंच फॉर्म्युला अँड अकाउंट बेस्ड PDF आहे जे 50 रुपीजला आहे आणि रिव्हिजन बेस्ड MCQ PDF आहे जी आहे 200ला. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे इथे मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.